हॅलो माय फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण मुलाईस काथुनी या लेसनचं कन्क्लुडिंग पार्ट वाचूया आणि बघूया की शेवटी काय होतं. तर चला वाचूया मलाईस काथुनी. तर आपण आतापर्यंत वाचलं की मुलाईनी किती किती त्रास झेलून आणि किती कष्ट सहून त्यांनी ते जे आहे तिथे जंगल बनवलं आणि तिथे मग वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी येऊ लागले. आता ह्याच्यानंतर आपण त्याचा पुढचा भाग वाचूया. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. म्हणजे की हे सगळं करणं इतकं आसान नव्हतं, इतकं सरळ नव्हतं जेवढं तुम्हाला वाटतंय. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप्स मलाई हॅड टू सफर ऑन द आयलँड. म्हणजे की जे त्यांनी त्रास आयलँड वरती झेलले, त्याच्या अलावा त्याच्याशिवाय वर्किंग देअर इन हेवी रेन्स अँड स्कॉर्चिंग हीट. म्हणजे की त्याच्यात काय त्रास होते, जसं की खूप जास्त पावसामध्ये काम करायचं आणि खूप जास्त स्कॉर्चिंग हीट म्हणजे अगदी आंग जळून जाय अशा उन्हात काम करायचं. हे सगळे त्रास तर त्यांनी सहलेच. आणि त्याच्याशिवाय काय केलं, ही हॅड टू फेस अपोजिशन फ्रॉम द पीपल टू. तर त्याला जे आहे लोकांकडनं अपोजिशन म्हणजे लोकांचा पण खूप विरोध सहन करावा लागला. ही नेव्हर थॉट ऑफ स्टीलिंग. त्यांनी कधीच चोरायचं, स्टीलिंग म्हणजे काय, चोरायचं असं सोचलं नाही. फ्रॉम हिज फॉरेस्ट बट अदर्स डिड. तर त्यांनी आपल्याच जंगलातनं चोरायचं असं कधी सोचलं नाही, पण अनेक लोकांनी असं सोचलं आणि केलं. ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन्स्ट पोचर्स. तर त्याला अशा प्रकारच्या लोकांची आपल्या जंगलला वाचवावं लागलं. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज. तर असे लोक आले तिथे जे की तिथे जे झाडं इतकी हिरवळ होऊन गेली तर ते लोक त्याला कापणं चाहत होते, झाडांना कापून आणि पैसा कमावणं चाहत होते. तर तेव्हाही तो तिथे उभा राहिला. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक अ रॉक. तिथे तो एकटा तो लोकांसमोर उभा राहायचा की तो आपल्या झाडांना कटू नाही देईल. यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज ही वॉन्ट. तर त्यांनी लोकांना म्हटलं की तुम्हाला या झाडांना वृक्षांना कापायच्या आधी मला कापावं लागेल. आणि अशा प्रकारे तो एकदम खंबीरपणे उभा राहायचा तिथे. यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज. अशा प्रकारे हे सगळे त्याचे जे सेंटेन्सेस आहेत त्याचे बोललेले वाक्य हे ते दिलेले आहेत. वेन द एलिफंट्स केम दे कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. आता जेव्हा हत्ती इथे यायचे, 100 हत्ती इथे यायचे वर्षातनं एकदा, तिथे 3 महिने राहायचे, तुम्हाला आधीच सांगून दिलंय. तर ते जेव्हा इथे यायचे तर ते काय करायचे, ते कॉज लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. तर रस्त्यामध्ये ते फार जास्त विध्वंस करत यायचे, कारण की ते इतके मोठ्या शरीराचे हत्ती आणि 100 हत्ती जर बरोबर येतात ते तर खूप जास्त विध्वंस व्हायचा. दे डिस्ट्रॉइड द राईस फील्ड्स अँड हट्स. तर ते काय करायचे, राईस फील्ड्स म्हणजे की तांदूळाचे खेत जे होते ते डिस्ट्रॉय करायचे, पूर्ण तहस-नहस करायचे. आणि अशाच प्रकारे हट्स जिथे लोक राहत होते, असे झोपड्या ज्या होत्या त्यांना सुद्धा ते लोक कुचलत यायचे. इव्हन मुलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉइड. आणि इव्हन जे आहे मुलाईचं जे स्वतःचं जे घर होतं ते सुद्धा याच्यामध्ये चाललं गेलं. पीपल वॉन्टेड टू बीट अप मुलाई. तर लोक जे आहे त्याला मारणं चाहत होते, बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स. कारण की त्याच्या जंगलमुळे, त्याच्या जंगल उगवण्यामुळे हे सगळे हत्ती तिथे आले होते. मुलाई वॉज नॉट अफ्रेड. पण मुलाईला जराशी पण भीती नव्हती कसली. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कव्हर फॉर द लँड. तो आपल्या उद्देशमध्ये अगदी म्हणजे की खंबीर होता. त्याला हे माहिती होतं की त्याला एक अशा प्रकारचं ग्रीन कव्हर फॉर द लँड म्हणजे की हिरवं जे आहे कव्हर त्याला बनवायचं आहे लँड करता, धरती करता, की जिथे ते लोक प्राणी राहू शकेल. इन द एंड मोस्ट पीपल लेफ्ट द एरिया. तर शेवटी काय झालं, जास्त तर लोक ती जागा सोडून चालले गेले. दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉर द एलिफंट्स. कारण की त्यांना ती जागा सोडून जावंच लागलं ताकी ते हत्ती तिथे येऊ शके आणि जाऊ शके. वाय शुड आय बी अफ्रेड ऑफ एनिमल्स, दे आर पार्ट ऑफ नेचर. तर हे त्याचं म्हणणं आहे की मी हत्तींशी का भिऊ, ते पण ते एक निसर्गाचं एक भाग आहे, त्याचं असं म्हणणं होतं. त्याच्यानंतर काय झालं की मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या राहायकरता काय केलं, कॅटल्सला ठेवलं. म्हणजे जसं बकरी असते, हे सगळं असतं, अशा प्रकारचे जीवजंतू जे असतात तो आपल्या राहण्याकरता त्यांना ठेवत होता. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. आता ही खूप चांगली गोष्ट होती की त्याचे जे फॅमिलीचे लोक होते, परिवाराचे लोक होते, त्याला खूप सपोर्ट करत होते, मदत करत होते नेहमी. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. ते ज्याही प्रकारे करू शकत होते ते त्यांची मुलाईची मदत करत होते. मुलाईज चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. आणि मुलाईचे जे मुलं आहेत ते जे आहे त्याचं काम पुढे वाढवत होते. पीपल आउटसाइड मुलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मुलाईज वर्क.
जे लोक मोलाईच्या आपल्या स्वतःच्या ट्राईबच्या बाहेरचे होते, म्हणजे जे त्याच्या जातीच्या बाहेरचे होते, त्यांना सुद्धा मुलाईचं काम माहीत नव्हतं. काय झालं की लोकांना जास्त माहित नव्हतं की तो इतकं मोठं काम करतोय. तर काय झालं, कसं माहिती पडलं? वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. तर एक दिवशी काय झालं की एक जो फोटोग्राफर होता, जो फोटो काढतात जे लोक, तो तिथे एक भटकत होता आणि भटकता भटकता तो तिथे पोहोचून गेला त्या जंगलात जिथे मुलाई काम करत होता आपलं मन लावून, आणि जो आहे गार्ड करत होता, म्हणजे की रक्षा करत होता आपल्या या जंगलाची. When he came to know that Mulai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. तर त्या फोटोग्राफरला जेव्हा हे कळलं की या मुलाईनी एकटं, म्हणजे बिना कोणाच्या सहायताच्या ह्यानी हे इतकं मोठं जंगल उभं केलंय, तर तो फार जास्त त्याच्याशी काय झाला, प्रेरित झाला, इम्प्रेस झाला. He told the media, newspapers, TV channels, etc. about Mulai's single-handed achievement. तर त्या फोटोग्राफरनी सगळीकडे, म्हणजे मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये, अखबारांमध्ये, टीव्ही चॅनल्समध्ये आणि सगळीकडे सांगितली ही गोष्ट की ह्यांनी हे किती मोठं अचीवमेंट, उपलब्धी केली आहे स्वतः एकट्यानी करून. हे द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस टू. आता अशा प्रकारे जेव्हा वन विभागाला ही गोष्ट कळली, ते सुद्धा फार जास्त ह्याच्याशी इम्प्रेस झाले. दे डिसाइडेड टू हेल्प मुलाई इन हिज वर्क. आणि त्यांनी निर्णय घेतला की मुलाईला त्याच्या कामामध्ये ते मदत करतील. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. आणि अशा प्रकारे सरकारने पण त्याला पद्मश्री हा फार मोठा सन्मान असतो, त्याच्यानी त्याला विभूषित केलं. माय फॅमिली सपोर्टेड मी, दे डिड नॉट आस्क फॉर एनिथिंग इन रिटर्न. तर हे मुलाईचं कथन आहे की माझी जी परिवार आहे त्यांनी मला सपोर्ट केलं, त्यांनी माझा बॅक केला आणि त्यांनी कधी सुद्धा माझ्याशी काही मागितलं नाही परत. मुलाई नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. आता मुलाई जो आहे आपला हा मेसेज, आपला हा संदेश पूर्ण जगात, पूर्ण कंट्रीमध्ये, देशामध्ये हा पसरणं चाहतोय. काय मेसेज आहे त्याचा? इच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ऍटलीस्ट 2 ट्रीज. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला कमीत कमी आपल्या जीवनात 2 झाडं तरी उगवावी. द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड. तर ते जे झाडं आहेत हे कार्बन डायऑक्साईडचं, म्हणजे की ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेऊन घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तर ते कार्बन डायऑक्साईड बघून घेतील, प्रोड्यूस थ्रू आउट आवर लाईफ अँड गिव्ह अस एनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. तर जे आपण कार्बन डायऑक्साईड देतो ते घेऊन घेतील आणि आपल्याला खूप ऑक्सिजन देतील, ताकी आपण नीट प्रकारे जगू शकू. आर यू रेडी टू हेल्प? तर म्हणतात की काय तुम्ही या मदती करता तयार आहात? हे ह्याचं मुलाईचं मेसेज होता. अशा प्रकारे ही खूप छान प्रेरणास्पद कहाणी होती जी आपण वाचली. टुडे आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. पहा, मुलाई म्हणतोय की आज मी आपल्या जंगलात उभा राहून म्हणतोय की मी दुनियातला, जगातला सर्वात जास्त खुश माणूस आहे. अशा प्रकारे मुलाईचं हे कथन आहे. आता बघा ह्याच्यात काय करायचंय, अंडरलाईन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. तुम्ही ही कहाणी वाचली, ह्याच्यात काय करायचं, तुम्हाला शब्द जे तुम्हाला कठीण वाचले असतील त्यांना काय करायचं, तुम्ही अंडरलाईन करा, त्यांच्या खालती लाईन घ्यायचा. मग ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. मग त्याची तुम्ही अर्थ समजायचा कोशिश करा, जे आपण आता कहाणी वाचली. लिस्ट 10 ऑफ द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट. आता काय करायचं, 10 शब्द असे तुम्ही जे आहे त्यातनं निवडा जे तुम्हाला फार कठीण वाटले. लुक दॅम अप इन अ डिक्शनरी. त्यांना डिक्शनरीमध्ये शोधा. प्रेझेंट द मिनिंग्स इन द क्लासरूम. आणि त्याला तुम्ही क्लासरूम मध्ये तुम्ही आपल्या जवळ लिहा आणि तुम्ही त्याचा अर्थ नीट प्रकारे समजा. आणि अशाच प्रकारे अनेक मुलं करतील तर त्यांच्याशी कम्पेअर करा की हे काय मिनिंग्स आहे, वर्ड मिनिंग्स. आता आपण हे क्वेश्चन आन्सर्स जे आहे ते आधीच करून चुकलेले आहोत. बघा, क्वेश्चन आन्सरचा पार्ट आपला होऊन चुकला आहे. नेक्स्ट आहे आपले हे शॉर्ट नोट्स, हे सुद्धा आपले झालेले आहे. कॉपी द कोटेशन्स फ्रॉम जाधव पाईंग मुलाई इन गुड हँडरायटिंग अँड डिस्प्ले देम इन युअर क्लासरूम. आता हे जितकेही तुम्ही कोटेशन्स छोटे छोटेसे बघितले ना, जे मी सांगितले की मुलाईनी म्हटलेले हे शब्द आहेत, ह्यांना तुम्ही सुंदर सुंदर हँडरायटिंग मध्ये चार्ट बनवा किंवा आपल्या कॉपीत लिहा. प्रिपेअर पोस्टर्स ऑन प्लांट ऍटलीस्ट 2 ट्रीज इच. आता ह्याच्यावरती पोस्टर बनवा छान छान की प्लांट 2 ट्रीज, म्हणजे की कमीत कमी 2 झाडं उगवायचे. अशाच प्रकारे फाइंड द नेम्स अँड लोकेशन्स ऑफ ऍटलीस्ट 10 डिफरंट ट्रीज इन युअर सराउंडिंग. तुमच्या सराउंडिंग मध्ये, तुमच्या आसपासच्या जागेवरती 10 वेगवेगळ्या झाडांचे नावं तुम्ही पहा आणि लिहा त्यांचे नावं. आणि राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. आणि प्रत्येकाच्या समोर तुम्ही 2-2 लाईनी लिहा प्रत्येक झाडाच्या बाबतीत. आता अशाच प्रकारे इथे दिलंय लास्ट जो आहे तुमचा, इमॅजिन द फॉलोइंग सिच्युएशन्स. इथे सिच्युएशन्स दिले आहेत काही. अँड राईट सिम्पल स्पीचेस ऑर डायलॉग्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. आपल्याला सिम्पलशे स्पीचेस लिहायचे, डायलॉग्स लिहायचे. पहा इथे बहुत सारे दिलेले आहेत, याच्यातनं तुम्हाला कोणतेही 2 करायचे आहेत.
तर हे आता आपण पाहूया की ह्यांना कसं करायचं आणि हे कशा प्रकारे हे होईल. तर बघा, जो लास्ट क्वेश्चन होता ह्यालाच आपण बघूया आता. मुलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक्स. मुलाई आपल्या आपशी गोष्टी करतो, स्वतःशी गोष्टी करतो जेव्हा तो मेलेले सर्प बघतो. तर तेव्हा त्यांनी काय बोललं असेल हे आपण इमॅजिन करून हिचा एक डायलॉग आपण बनवलाय, सिम्पल स्पीच. मुलाई म्हणतो, हाऊ सॅड, किती दुःखाची गोष्ट आहे. व्हॉट डू आय सी, मी हे काय बघतोय. इट इज अ टेरिबल साइट टू सी thousands of snakes lying dead on the sandbars. की ही जी साईट आहे, हे जे दृश्य आहे, फारच वाईट दृश्य आहे की मी इथे हजारो हजार सर्पांना इथे मेलेलं पाहतो आहे या सँडबार वरती, या वाळूच्या ढीगवरती. दे मस्ट हॅव बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड. तर हे जरूरच जे आहे हे पाण्याबरोबर आणि जे आहे हे धुतले गेले असतील, म्हणजे की मरून इथे बिचारे येऊन गेले, वाहून येऊन गेले. पुअर स्नेक्स म्हणजे बिचारे हे सर्प. दे मस्ट हॅव डाईड इन द स्कॅल्डिंग सन बिकॉज देर आर नो ट्रीज. तर तो म्हणतोय की जरूरच हे इतक्या उन्हात, इतक्या उन्हाळ्यात, गरमीत उन्हाने मरून गेले असतील तडपून तडपून. बिकॉज देर आर नो ट्रीज, कारण की कोणते झाडं नाहीये टू शेल्टर अँड प्रोटेक्ट देम, ताकी त्यांना जे आहे शेल्टर मिळेल, त्यांना घर मिळेल आणि त्यांना सुरक्षा मिळेल. असे कोणती झाडही नाहीये म्हणून ते उन्हात तडपून मरून गेले. आय शॅल टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. तर तो म्हणतो की मी हा जो सँडी बॅरन लँड, म्हणजे की ही जी बिलकुल अनुपजाऊ जी जमीन आहे आणि जी वाळूनी भरलेली आहे, मी ह्याला हिरवं करून सोडेन विथ द ट्रीज, ग्रीन विथ ट्रीज, अँड विल नेव्हर अलाउ दिस टू हॅपन एनिमोर. आणि आता असं मी कधी पण पुढे होऊ देणार नाही. तर असं तो म्हटलं असेल, असं आपण एक कल्पना करतो. नेक्स्ट बघा, मुलाई टॉक्स टू द फॉरेस्ट ऑफ डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. तर मुलाई जो आहे, आपली जी इच्छा आहे की इथे एक जंगलसं बनवलं जाय, इथे झाडं झुडपं लावले जाय, ह्याच्या बाबतीत तो वन विभागच्या लोकांशी बोलतो. तर काय बोलला असेल बघा मुलाई, टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स. तो आपल्या जे ऑफिसर्स आहेत, जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतोय. सर, आय वॉज वर्किंग इन स्कीम ऑफ प्लांटिंग ट्रीज. सर, मी काम करत होतो इथे झाडं लावायच्या स्कीम मध्ये. आय डोंट नो वाय सच अ गुड वर्क हॅज बीन स्टॉप. तर मला नाही माहिती की इतकं चांगलं काम का थांबलं. ऑल लेबरर्स वर्किंग विथ मी हॅव लेफ्ट. माझ्या बरोबर जितकेही मजदूर काम करत होते सगळ्यांनी हे काम सोडून दिलंय. बट आय हॅव डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क. पण मी हे सोचलंय की मी हे काम करत राहीने ऑल बाय माय सेल्फ. भलेही मला हे काम एकटंच करावं लागेल. आय विल प्लांट ट्रीज विदाउट एनीबडीज हेल्प. तर मी झाडं लावेने बिना कुणाच्या मदतीचा. इट इज अ मिशन ऑफ माय लाईफ. तर हे जे आहे हे माझ्या लाईफचं, माझ्या जीवनाचं हे एक मिशन आहे, हे उद्देश झालेला आहे. प्लीज हेल्प मी विथ सम सॅपलिंग्स. तो म्हणतो की मला कृपा करून थोडेसे झाडं द्या, लहान लहान पौधे द्या, ज्याला की मी तिथे लावू शकू. तर अशा प्रकारे आज आपला हा सेशन या चॅप्टरचा संपलेला आहे. हा चॅप्टर इथे आज आपण संपवलेला आहे. खूपच छान शिक्षाप्रद होता हा लेसन, की कसं आपण जर आपली दृढ इच्छाशक्ती असेल तर आपण काही पण करू शकतो. भलेही आपल्या बरोबर कोणी असो किंवा नसो, आपण कोणते पण काम करून दाखवू शकतो. आपल्यामध्ये दृढ इच्छाशक्ती असली पाहिजे. तर अशी इच्छाशक्ती तुम्ही पण जागावा आणि असं कोणतं काम करून दाखवा जे कोणी कधी नसेल केलं. आजचा सेशन इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.